मुंबईच्या माहुलमध्ये घरगुती गॅस सिलेंडरचे ट्रक एकाच जागी उभे आहेत। ट्रक चालकांच्या संपाचा घरगुती गॅस सिलेंडरच्या वाहतुकीवर परिणाम झालेला आहे। ट्रक चालक रस्त्यावर उतरलेले आहेत, त्यांचं आंदोलन सुरू आहे। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी गिरीश गायकवाड यांच्याकडून। गिरीश, ट्रक आणि टँकर चालकांचा संप सुरू आहे आणि याचा फटका घरगुती गॅस सिलेंडरच्या वाहतुकीवर सुद्धा झालेला आहे। सध्याचे काय अपडेट्स आहेत? नक्कीच आपण जर पाहिलं तर पेट्रोकेमिकलचे जे कर्मचारी आहेत किंवा ज्या गाड्या चालवत आहेत ते सगळे ड्रायव्हर्स कंडक्टर जे आहेत ते आता सध्या आपण पाहतोय या ठिकाणी क्लीनर आणि ड्रायव्हर रस्त्यावर उतरलेले आहेत आणि सरकारच्या विरोधात घोषणाबाजी सुरू आहे। हिट अँड रन कायद्याच्या विरोधात हे सगळे ड्रायव्हर मुंबईच्या माहोल परिसरामध्ये या ठिकाणी रस्त्यावर उतरलेले आहेत। HPCL कंपनी आहे, BPCL कंपनी आहे, इंडियन ऑइल कंपनी आहे, या सगळ्या कंपन्यांमधून जो पेट्रोकेमिकल मुंबईच्या इतर भागांमध्ये पुरवठा केला जातो त्यासोबतच कंपन्यांमध्ये पुरवला जातो, हे सगळे कर्मचारी आज या ठिकाणी आपण पाहतोय की टँकरवर चढून आंदोलन करतायत आणि पोलिसांचा देखील फौजफाटा या ठिकाणी वाढवण्यात आलेला आहे। कुठली अप्रिय घटना घडू नये, कायदा कुणी हाती घेऊ नये यासाठी आपण पाहतोय की पोलीस देखील तैनात करण्यात आलेले आहेत आणि इथे उत्स्फूर्त अशा प्रतिक्रिया पाहायला मिळतात। आंदोलन कर रहे, क्या कहेंगे? काला कानून वापस लो, हम ये कानून नहीं मानेंगे और हम गाड़ी नहीं चलाएंगे। हड़ताल पे है, जब तक ये कानून वापस नहीं होगा जब तक हम लोग गाड़ी नहीं चलाएंगे। जोपर्यंत कायदा मागे घेतला जाणार नाही तोपर्यंत माघार घेणार नाही असा पवित्रा या सगळ्यांनी घेतलेला आहे। आक्रमक भूमिका घेतलेली आहे आणि जवळपास 2 ते 3 हजार ड्रायव्हर जे आहेत ते मुंबईच्या माहोल HPCL BPCL परिसरामध्ये रोज गाड्या चालवत राहतात आणि या मोठमोठे त्यांचे जे टँकर आहेत ते सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात। हजारोच्या संख्येने हे टँकर जे आहेत ते रस्त्यावरती पार्क केलेले आहेत। पोलिसांचा बंदोबस्त या ठिकाणी वाढवण्यात आलेला आहे। ही सगळी दृश्य आपण जर पाहिली तर लक्षात येतं की आंदोलन आहे त्याला कुठेही हिंसक वळण लागू नये याची देखील दखल पोलिसांकडून घेतली जाते आणि रस्त्याच्या दूरपर्यंत जिथपर्यंत रस्ता जातो, मी माझा कॅमेरामॅन योगेश गुरवलाही सांगेल ही सगळी दृश्य दाखवावी की जे टँकर्स आहेत पेट्रोकेमिकल घेऊन वाहून नेणारे जे टँकर्स आहेत ते सुद्धा रस्त्याच्या दोन्ही बाजूला पार्क करण्यात आलेले आहेत। एकीकडे वाहतूक रहदारी सुरू आहे तर दुसरीकडे रस्त्याच्या दोन्ही बाजूला हे टँकर्स जे आहेत ते मोठ्या प्रमाणात पार्क झालेले, त्यांची संख्या 5000च्या घरामध्ये असल्याचं बोललं जात आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सरकार यावर काही ठोस निर्णय घेणारे काय पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। रस्त्याच्या दोन्ही बाजूला आपल्याला या वाहन चालकांची गर्दी दिसते। पुन्हा एकदा त्यांच्यात जाणार आहोत। सरकारनं जो कायदा केलाय त्याच्या विरोधात तुम्ही रस्त्यावर उतरलेला आहात, हे तुमचं आंदोलन, तुमचा हा मोर्चा, तुमचा आक्रोश किती दिवस सुरू ठेवणार? जोपर्यंत काला कानून मागे घेत नाही तोपर्यंत आमचं आंदोलन चालूच राहणार। कोणी गाडी चालणार नाही, कोणी काय करणार नाही। आक्षेप कशावर आहे तुम्हाला? आक्षेप आमचा गवर्नमेंट पे कानून के ऊपर हमारा आक्षेप है, तो वो वापस जब तक वापस नहीं लेगा तब तक हम लोग हड़ताल चलेगा चलेगा चलेगा। कोई गाड़ी चलाएगा नहीं, हम लोग सब अभी हड़ताल कर दिया है। कोई गाड़ी नहीं चला रहा है, कोई सब पार्किंग में गाड़ी लगाया, जिधर रास्ते पे खड़ा किया है उधर खड़ा कर दिया है। इसके लिए हम लोग जब तक ये कानून वापस नहीं लिया जाएगा तब तक हम गाड़ी चलाएंगे नहीं चलाएंगे। सरकार से कोई बात हो रही है आपकी? अभी तो कुछ हो ही नहीं है। इसके लिए पूरे हर जगह पे हड़ताल चालू है, तो कोई भी जब तक रिएक्शन नहीं लिया जाएगा तब तक कोई गाड़ी चलाएगा नहीं। ही सगळी दृश्य आपण पाहतो या ठिकाणी एकीकडे रहदारी सुरू करण्याचं एक मोठं आव्हान जे ते पोलिसांपुढे सुद्धा आहे, कारण जे सार्वजनिक वाहतुकीच्या गाड्या आहेत त्यांना या रस्त्यावरून सोडण्याची अगदी गिरीश, जोपर्यंत कायदा मागे घेतला जाणार नाही तोवर आम्ही आंदोलनावर ठाम असल्याचं या ट्रक चालकांचं म्हणणं आहे आणि याचा परिणाम कुठेतरी गॅस सिलेंडरच्या पुरवठ्यावर सुद्धा होणार आहे आणि त्याचबरोबर रस्ते वाहतुकीवर सुद्धा याचा परिणाम झालेला पाहायला मिळतोय। धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।